नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6 चा एपिसोड 23, जो काल प्रेक्षकांसाठी जबरदस्त ड्रामा, स्ट्रॅटेजी आणि ट्विस्ट घेऊन आला. तर मित्रांनो, हा एपिसोड खास ठरण्याचं कारण जोडी की बेडी टास्क आणि त्यानंतरचं तणावपूर्ण नॉमिनेशन्स. तर मित्रांनो, सुरुवात झाली ती चोरीवरून. तर आता रोशनला रात्री भात खायला नव्हता म्हणून त्याला झोप पण लागत नव्हती आणि तो असंच बोलला की घरात राशन नाहीये असं तसं. तर रोशन आणि विशाल हे दोघं डिस्कस करताना त्यांना कळून येतं की प्रभूच्या बेडमध्ये जे आहे ते राशन आहे. तर आता विशाल सगळं राशन जे आहे ते बाहेर घेऊन जातो. आता त्या गोष्टीवर राकेश तिथंच असून तो असं बिहेव करत होता की जसं काहीच मला माहित नाहीये. तर मित्रांनो, किती जणांना असं वाटलं की राकेशला सगळं माहित होतं की त्यामध्ये राशन आहे आणि तो डिनाय करतोय की त्यामध्ये काय काय आहे. तर एक्झॅक्टली काय झालं मित्रांनो, जेव्हा राशन आलं होतं गोल्डवाल्यांचं, तेव्हा ऑलरेडी कमी आलं होतं. त्यामध्ये तन्वी म्हणते की मी तुझ्याकडे क्रेट दिला होता आणि त्यामध्ये फक्त चपातीचं पीठ होतं. तर आता राकेश म्हणतोय तू माझ्या हातात दिली होतीस. पहिली गोष्ट म्हणजे हे दोघं रेडीच नव्हते ऍक्सेप्ट करायला. आता कुणामुळे हे बाहेर आलं हे सगळं पाहूया. तर जेव्हा विशाल बाहेर घेऊन येतो तेव्हा अनुश्री म्हणते की कदाचित तन्वीनं लपवलं असेल. तर आता तन्वी म्हणते की मी का लपू, मी कशाला लपू. तर आता राकेशनेच नेऊन त्या ह्याच्यात घातलं होतं, पण तो तोपर्यंत बोलला नाही की मी केलं. तो डायरेक्ट कुणाकडे गेला, प्रभूकडे गेला आणि प्रभूला बोलला की अरे त्यामध्ये तांदूळ पण होतं, तुला माहित होतं का. तर आता प्रभू जो आहे तो म्हणतो की मला तर काहीच माहित नाही, मी फक्त डोअर ओपन करून दिलो बेडचं, बाकीचं ते तुमचं तुम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे मी यामध्ये इन्व्हॉल्व नाही. आणि तो बाहेर जाऊन क्लिअर करतो. आता रुचिताला राग येणं स्वाभाविक आहे, कारण अनुश्रीच्या चॉकलेट वरून वगैरे खूप काही बोलण्यात आलं होतं, म्हणजे तू चोर आहेस, हे आहेस, ते आहेस. आता हे अख्खच्या अख्खं राशन ठेवल्यामुळे म्हणजे अनुश्री काय साजूक तुपातली नाहीये ती पण इथे तन्वी चुकीची होती. कारण का? कारण ऍक्सेप्टन्स नव्हतं. ते दोघी खास करून तन्वी आणि राकेश हे दोघंही बोलू शकले असते. हो, आम्ही ठेवलं होतं सेफर साईडसाठी, पण आम्ही नंतरनं देणार होतो. आता मित्रांनो, हळू जेव्हा प्रभू येऊन सांगतो तेव्हा राकेश बोलतो की हो मी ठेवलंय, माझ्या हातात तन्वीनं दिलं तेच मी ठेवलं, मला माहित नव्हतं त्यामध्ये तांदूळ आहे, मसाले आहेत, मला काहीच माहित नव्हतं. तर आता सगळेजण राकेशवर ओरडायला लागतात की म्हणजे असं कसं तुम्ही ठेवू शकता असं तसं. आता राकेश जे आहे ना इतकं इझिली तन्वीवर घालून मोकळा होतो ना, मला नाही माहिती त्यामध्ये काय आहे, तन्वीनं जे दिलं तेच मी ठेवलं. आता तन्वीकडे सगळा मोर्चा जेव्हा वळतो तेव्हा सगळेजण तिच्यावर खेकसतात, ओरडतात. आता इथे चूक कोणाची आहे, तर तन्वीची आहे. अनुश्रीनं क्लिअरली बोलले हा मी घेतले, तसं तुमच्यामध्ये ऍक्सेप्टन्स ठेवा ना. हो मी घेतलं, ठेवलं, परत तुम्हाला मी देणार होते. पण तिने काय केलं, मी घेतलंच नाही, मी दिलंच नाही, माझ्या लक्षातच नाही, त्यात तांदूळच नव्हतं. बरं, हे सगळं झाल्यानंतर ना राकेशचा नवीन मुद्दा की अगं तिकडे उंदरं होतात ना, उंदरं आहेत ना, म्हणून उंदरांपासून लपवण्यासाठी आपण ठेवलं. बापरे, उंदरं आणि बिग बॉसच्या घरामध्ये. तर फायनली बिग बॉसच्या घरामध्ये उंदरं आहेत या गोष्टीवर आपलाही विश्वास बसत नाही. आणि मला असं वाटत नाही की राकेश एवढा पण भोळा आहे की त्याला असं वाटत असेल की घरचे त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवतील. तर बेसिकली राकेश आणि तन्वी या दोघांनीही उडवून दिलं की आम्हाला लक्षात नाहीये. तर मित्रांनो, किती जणांना पटलं हे राकेशचं बिहेवियर. तर मित्रांनो, दुसरा आता बिग बॉसने एक टास्क दिलेला आहे. आता हे खूप कम्फर्ट झोनमध्ये गेलेले आहेत कंटेस्टंट म्हणून त्यांनी जोडी का बेडी हा टास्क दिलेला आहे. तर आता त्यांनी पेअर्स पण खूप छान बनवलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल दीपाली आणि दिव्या ज्यांचं पटत नाही. राकेश आणि अनुश्री ज्यांचं पटत नाही. तन्वी आणि रुचिता त्यांचं पण पटत नाही. विशाल, ओमकार, तर असे खूप सारे जोड्या जे आहेत बिग बॉसने बनवले. तर आता नॉमिनेशनचा टास्क बिग बॉसने दिलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता 3 सदस्य किंवा 2 सदस्यांना तुम्ही नॉमिनेट करू शकता. तर आता टोटल 9 सदस्य जे आहेत ते या आठवडी नॉमिनेट झालेले आहेत. त्यापैकी पाहायचं झालं तर प्रभू आहे, रोशन आहे, दीपाली आहे, ओमकार आहे, आयुष, सचिन, दिव्या, दीपाली, राकेश बापट आणि अनुश्री. तर टोटल हे 9 सदस्य जे आहेत ते नॉमिनेटेड आहेत. मित्रांनो, काल ओमकार रडला. ओके. आता ओमकार रडण्याचं कारण माझ्या मते, ओके,
तो खूप जेन्युइन पर्सन आहे. तो इतकं लवकर खुलला नाहीये, पण डेफिनेटली तो खुलेल याची अपेक्षा आपण करूया. तो रडला याचं कारण असं नाहीये, की बाकीचे सगळे त्याला नॉमिनेट केलं. त्याला त्याच्या खास मित्राने नॉमिनेट केलं, त्याचं दुःख त्याला खूप वाईट वाटलं. आणि ऑब्व्हियसली मित्रांनो, हे तर म्हणजे जर मागून तो केला असता तर कदाचित एवढा फरक पडला नसता. पण त्याने समोरच कारण असं दिलं, की ओमकार अजूनही खुलला नाहीये आणि त्याला गरज आहे थोडंसं खुलून यायची आणि म्हणूनच मी त्याला नॉमिनेट करतोय असं आयुषनं सांगितलं. तर मित्रांनो, आयुषने ओमकारला नॉमिनेट केलेलं आपल्या किती जणांना पटलं हे कमेंटमध्ये सांगा. मला अजिबात पटलं नाही, कारण त्याच्याकडे ऑप्शन्स होते. कोण मित्रांचा बळी देतं यार? एक गोष्ट मात्र आहे, काहीही असू दे टोळीमध्ये, मला आजकाल टोळी आवडते. त्याचं कारण काय आहे? अनुश्री म्हणा, रुचिता, रोशन आणि विशाल, हे 4 जण एकमेकांची साथ कधीच सोडत नाहीत. ओके, म्हणजे भलेही काय आकांडतांडव होऊ दे, पण हे 4 जण एकमेकांसोबत असतात. दुसरीकडे पाहायला गेलं, दिव्या दीपालीला खंजीर खूप असते. आता आयुषनेही तेच केलेलं आहे. तर आता राकेशनेही सचिनला तसंच केलं. सागर म्हणा, म्हणजे हे लोक एकत्र बसतात यार, पण यांच्यामध्ये युनिट नाहीये. हे लोक फक्त नंबर गेमसाठी पण म्हणू शकत नाही आपण. या लोकांना एवढंही नॉलेज नाहीये, की ते लोक स्वतःच्या ग्रुप पण नाहीये त्यांचा. एक कम्फर्ट झोन झालेला आहे 12 जणांचा आणि ते एकमेकांशी बोलतात, करतात. पण ते लोक स्वतःच्या झोन मधल्याच लोकांना नॉमिनेट करतात. हे त्यांना या जन्मात तर कळणार नाही असं वाटतं मला. म्हणजे गेल्या 2 आठवड्यापासून हेच चाललेलं आहे. म्हणजे सागरला त्याने वाचवलं नाही किंवा प्राजक्ताला वाचवलं नाही किंवा दीपालीला वाचवलं नाही. आता प्राजक्ता आणि करणचा गेम किती जणांना कळतोय? जेव्हा मुद्दा असतो तेव्हा ते दोघं काही बोलत नाहीत. फक्त तमाशा बघतात, ओके. आणि जेव्हा तमाशा संपतो तेव्हा जाऊन बाल्कनीमध्ये त्याचं डिस्कशन होतं, की कोण बरोबर कोण चुकीचं. बाई ग आणि बाबा रे, तुम्ही दोघं हे असं जे जाऊन बसता, तुमचं दोघांचं काही गेमच दिसत नाहीये. आणि मला करण ऍक्च्युली मास्टरमाइंड पहिला 1-2 आठवड्यात वाटला. आता तो अजिबात नाही. तो आणि प्राजक्ता काय झालं त्यांचं, एकमेकांना गोष्टी शेअर करायचं, घरामध्ये काय होतं ते गोष्टी बोलायचं आणि त्यावर चर्चा करायची. एवढंच त्यांचा मुद्दा आहे. तर बेसिकली ओमकार नॉमिनेट झाला. ऑब्व्हियसली ओमकार तर जाणार नाहीये. तर या आठवड्यामध्ये सचिन जाऊ शकतात. कारण त्यांचा पण असं खूप गेम दिसत नाहीये. सचिन भाऊ पण खूप इमोशनल झाले होते काल. म्हणजे खूप जणांनी त्यांना पण नॉमिनेट केलं, जसं की ओमकारने केलं. परत रुचिताने केलं, प्रभूने केलं, विशालने केलं, सागर, दिव्या. सागर आणि दिव्याचं त्यांना खूप जास्त वाईट वाटलं. कारण सागर कारंडे नाही, नाही म्हणत त्यांच्यासोबत बसत होते. पण त्यांनीही त्याला नॉमिनेट केल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं. तर दिव्याचं रडून नाटक केली का खरं खरंच तिला इमोशन्स बाहेर पडले सचिन बोलल्यानंतर, आय डोंट नो. कारण तेवढे जर इमोशन असले असते मे बी ती सचिनला कधी नॉमिनेट केलीच नसते. मला मुळात हे कळत नाहीये. ऍक्च्युली ओमकारकडे आहे कॅपेबिलिटी. तो का अशा लोकांसोबत राहतोय ज्या लोकांमध्ये त्यांना त्याची किंमतच नाहीये. ते लोक फक्त त्याला एक प्यादा म्हणूनच ठेवतात. बाकीचं काहीच नाही. आता ओमकारने स्वतःचा गेम सुधारला हवा. काल ज्या पद्धतीने तो दिसला, रडला, त्याला खूप राग आला होता आयुषवर, की तो असं केला म्हणून. तो रिॲक्ट होणं खूप गरजेचं आहे. ओमकार रिॲक्ट झाला, की तो दिसतो पण. आणि ऍक्च्युली ओमकारची पर्सनॅलिटी तसं पाहायला गेलं गेमसाठी आहे, नाही असं नाही. तसं पाहायला गेलं तर सचिन ऍक्च्युली गेमसाठी बनलेले नाहीयेत असं मलाही वाटतं. तुमचं काय मत आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. तर टोटल आता 9 सदस्य जे आहेत ते नॉमिनेटेड आहेत. ओमकार, आयुष, सचिन, प्रभू, दिव्या, रोशन, दीपाली, राकेश आणि अनुश्री. तर तुमचं मत कुणाला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, टोटल आता 9 सदस्यांमधला एक सदस्य या आठवडी बाहेर गेल्यानंतर डेफिनेटली वाईल्ड कार्डची एंट्री होणारच आहे. तर कोण असतील वाईल्ड कार्ड, तुम्हाला काय वाटतं तर त्या बाबतीत पण कमेंट करा. आणि जर माझ्या चॅनलला जर प्रथमच आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.